नमस्कार. पहिल्या व्हिडिओत आपण पंचतत्व आपले 5 बोटांवर कसे अरेंज केले ते सांगितलं आहे. अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व आणि जलतत्व हे 5 पंचमहातत्व आहे. पहिल्या व्हिडिओत बघितलं आहे. आता पंचमहातत्वामधून आपले हस्त मुद्रा बनलेल्या असतात. त्या हस्तमुद्रापैकी काही मुद्रा आपल्या दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओत झालेल्या आहे. तर आपण आता राहिलेले हस्तमुद्रा या व्हिडिओत घेऊया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढच्या व्हिडिओसाठी, कारण याच्यात पुढे आपल्या मुद्रांचे बेनिफिट्स मी दाखवणार आहे. तर ही झाली आपले प्राणमुद्रा आहे. जलतत्व, पृथ्वीतत्व आणि अग्नितत्व, म्हणजे हे 3 बोटं जर आपण अग्रभाग जोडले आणि बाकीचे 2 बोटं सरळ, ही झाली प्राणमुद्रा. या अर्थ शब्दावरनं समजते की आपल्याला याच्यामधनं प्राण ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते. तर ही प्राण ऊर्जामुळे काय होतं, ऑक्सिजन का सप्लाय छान होतं, त्याच्यामुळे आपल्याला स्फूर्ती मिळते. त्याच्यानंतर आहे रोगप्रतिकारशक्ती. रोगप्रतिकारशक्ती पण यानी वाढते. त्याच्यानंतर आहे आपला नेत्रविकार. जेवढे नेत्रविकार आहे त्या नेत्रविकारावर पण आपले नियंत्रण करू शकते. जसं चष्मा लागलेला असेल तर तो पण निघू शकतो. डोळ्याचे जेवढे विकार आहेत ते पण आपले त्याच्यावर नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन्सची कमी असेल, प्रथिने यांची कमी असेल तर त्याची कमतरता ही प्राणमुद्रा भागवते. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला शरीराला स्फूर्ती मिळते आणि आपण अनेक रोगांपासून आपण नियंत्रण करू शकतो. हे आहे प्राणमुद्रांचे बेनिफिट्स आपल्या याच्यात मिळतं. तर पुढचे जे मुद्रा आहे त्यासाठी तुम्ही पुढचं व्हिडिओ नक्की बघाल आणि आवडले असल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.